काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, अरे काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात, व्हीएसआर कंपनी ही अडचणीत येऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. 2 दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे, अजून आलेला नाही. पुढे सीआयडीचा रिपोर्ट, आणि ह्याच्यात मागे जा, मागे 15 तारखेपर्यंत रिपोर्ट द्या असं सांगितलंय बघा कुठेतरी. कुठे? कुठेतरी लिहिलंय. मध्ये. हे बघा 15 फेब्रुवारी. आज किती तारीख आहे? 18. काय दिलं काल? आणि त्याच्याच बरोबर खाली लिहिलं बघा, अकाउंटेबल मॅनेजमेंट ऑफ व्हीएसआर. अरे कोण आहे अकाउंटेबल मॅनेजर? कोणाच माहित नाही. मग नुसतं दाखवायचं म्हणून दाखवलं. मग अकाउंटेबल मॅनेजरला तुम्ही घेतलं का ताब्यात? नाही घेतलं. मेंटेनन्स मॅनेजरला घेतलं? नाही घेतलं. पुढे घ्या. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे नोट करा. आम्ही बघत होतो की व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही, व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही. ह्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग नावाचा जो व्हीके सिंगचा मुलगा आहे, भारी भारी गाड्या आहेत त्याकडे, गाड्या घ्यायला काही हरकत नाही. 5 स्पोर्ट्स कार आहेत. एका गाडीची किंमत 7 कोटी असेल, 35 कोटीच्या गाड्या आहेत त्याच्या. मुंबईचं त्यांचं जे डेलचं जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या खाली 1-2 गाड्या लावल्यात, बाकी कुठे ते आम्हाला माहित नाही. त्या रोहित सिंगचं लग्न होतं 1.5-2 वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला, राजस्थानमध्ये. तिथं कोण कोण गेलं होतं? कोणाकडे फोटो? आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते माझ्यापर्यंत आले नाहीत, पण येतील. पण ते मी वापरणार नाही, कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो. आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथं गेले होते, नाही तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही. आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही, त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे, आणि काही दुसऱ्या राज्यातले. त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी मला माहितीये का, तर 100% माहितीये. टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या व्हीएसआरचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता, आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय, टीडीपी या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअरजेट एअरक्राफ्ट व्हीएसआर व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर. का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? का दादांचा अपघात झाल्यापासून, का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुद्धा मंत्री व्हीएसआरली प्रवास करतायत? का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा व्हीएसआर चालू आहे? का? प्रश्न आहेत ना. आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे व्हीएसआरच्या मालकांच्या निगडीत आहेत. काही लोकांचे व्यवसाय आहेत. हैदराबादचा एक कुठला तरी मोठा व्यावसायिक आहे, तो कोणाच्या जवळ आहे याच्या खोलात सुद्धा मी जात नाही, व्हीएसआरच्या नावाला येत. आणि आज सत्तेत जे लोक आहेत त्याच्या जवळ असणारा तो माणूस आहे, आणि कदाचित त्या माणसाकडे तिकडं त्या भागातलं एक छोटंसं पोर्ट सुद्धा असावं त्या राज्यातलं. फक्त एकच आहे, बाकी कुठले पोर्ट त्याचे नाहीत. मग कोण आहे हा माणूस? तिथं कोणाची सत्ता आहे? आणि ती सत्ता तिथं त्या ठिकाणी असताना त्या टीडीपी या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या लग्नाला तिथं जात असतील, आणि टीडीपीचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल, आणि व्हीएसआर कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं, नाही तर त्याचं मॅनिप्युलेशन करणं, असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि आज रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अपघात झाल्यानंतर मायामी, अमेरिकेमध्ये तो गेलाय. त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे. ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील. आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत. पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला, नाहीतर हा अपघात झाला, त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? कुणी त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन लगेच करून त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन आहे तर त्याचं तिथं चर्चा करून आणायला पाहिजे होती. पण हे महाशय गेले कुठं? तर मायामी
अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता ही बातमी एक ग्रेट आंध्रा नावाचा पेपर आहे, एपी मिनिस्टर बॉट प्रायव्हेट जेट. त्या जेटचं मला पॅटर्न सुद्धा माहिती आहे, त्याचं मॉडेल सुद्धा मला माहिती आहे, ते कोणाचं आहे हे तिथले लोक आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्या राज्यात सांगतील. माझं मत आहे की या VSR कंपनीला मुद्दामून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. एवढा मोठा माणूस, महाराष्ट्राचा नेता गेल्यानंतर सुद्धा या सत्तेत असणारे काही लोक मुद्दामून या मालकांना वाचवतायत. म्हणजे दादा गेले याचं दुःख यांना नाही, पण पैसा आपला वाचला पाहिजे, मैत्री आपली टिकली पाहिजे, या अनुषंगाने VSRला मदत करतात. म्हणून आमचं मत आहे की आज नाही तर उद्या VSR कंपनीला बंदी घातली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस केले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही 5 कुठले तरी घेतले, सीबीआयला देताय, चांगली गोष्ट आहे, CID तर आहेच, पण याच्याच बरोबर एक वर मॉनिटरिंग एजन्सी आम्हाला असावी. राज्यात विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यात घ्यावं. दुर्दैवाने महाराष्ट्रात कोणी विरोधी पक्ष नेता नाही, पण हा विषय फार मोठा आहे. प्रायव्हेटली फार मोठे सेलिब्रिटी ट्रॅव्हल करतात. त्यामुळे आमचं मत आहे की देशातले जे विरोधी पक्ष नेता वरचा आणि खालचा जो आहे, राहुल गांधीजी आणि वर जे असतील त्यांना याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यावं, काही खासदारांना घ्यावं, खाली काही फॅमिली मेंबरला घ्यावं. तो जो पक्ष आहे जो बाधित आहे, नाही तर अजितदादा ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते त्यातल्या काही लोकांना घ्यावं, पण त्यातले काही खूपच एव्हिएशनच्या अनुभवी लोक आहेत, त्यांचं काय करायचं हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. मग अशा पद्धतीने आणि जज, एक्स जज याच्यामध्ये घ्यावा आणि ही मॉनिटरिंग एजन्सी तुम्ही तिथे घ्यावी. आणि ह्याच्या अंडर सीबीआय अंडर मतलब सीबीआय जो काम करेल तो रिपोर्ट बघेल, CIDचा रिपोर्ट बघेल, एक एक्सटर्नल एजन्सीचा रिपोर्ट बघेल, पण हे केल्याशिवाय याच्यामध्ये पारदर्शकता येणार नाही असं आमचं ठाम मत आहे. मॅरिटचं तुम्हाला सांगितलं ते आम्ही तारखा पण काढू, काही फोटो आमच्यापर्यंत आलेत, काही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेत, कोण कसं काय, फक्त ते आता वापरलेलं नाही, कारण का मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. पण एक गोष्ट आहे की काही लोक मुद्दामून ह्याच्यात राजकारण आणि मैत्री आणतायत आणि पैसा आणि इन्व्हेस्टर पण मी देऊ शकतो, पण इन्व्हेस्टरच्या खोलामध्ये मी जाणार नाही. इन्व्हेस्टरचं काही डायरेक्ट रिलेशन असेल असं नाही, पण इन्व्हेस्टर मोठे मोठे असल्यामुळे, शेकडो कोटीचा विषय असल्यामुळेच कदाचित या कंपनीला वाचवलं जातंय. त्यामुळे त्या इन्व्हेस्टरला मला म्हणायचं, तुम्ही खूप मोठे आहात, हजारो कोटी तुमच्याकडे आहेत. आमचा काका, आमचे दादा त्याच्यामध्ये गेलेले आहेत. 100-200 कोटीसाठी हे इन्व्हेस्टिगेशनला कृपा करून कुठल्या नेत्याचं नाही तर कोणाचं वजन टाकून तुम्ही हे मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. कारण की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काम करेलच, पण आम्ही काय शांत बसू असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. कारण आमचा काका, आमचा नेता याच्यामध्ये गेलेला आहे. ज्या दादांचं ऍक्सिडेंट झालेलं विमान इथं तुम्ही बघितलं तर तो CVR जो त्याच्यामध्ये बसवलेला आहे, अमेरिकेचं हे मशीन आहे, त्या CVR मध्ये किती मिनिटं रजिस्टर होऊ शकतात आवाज? फक्त 30 मिनिटं. आणि DGCAचं सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट काय म्हणतात? 2 तास. जर मशीनमध्ये विमानात 30 मिनिटं होतं आणि DGCAचं रूल बुक म्हणतं 2 तास, मग हे विमान कसं रजिस्टर भारतामध्ये झालं असा आमचा प्रश्न आहे. साहजिकच आहे. काही लोक म्हणतील 30 मिनिटं, आता आपल्याला गोंधळ करता येईल. अजिबात नाही. ऍक्सिडेंट झाल्यापासून 30 मिनिटं, तो एक फायदा आपल्याला मिळाला. म्हणजे शेवट 30 मिनिटांमध्ये काय झालं हे आपल्याला बघता येईल, आणि खास करून शेवटच्या 1.5 मिनिटांमध्ये काय झालं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे 30 मिनिटाची लाईफ असताना 2 तास गव्हर्नमेंटचं नॉर्म असताना हे रजिस्टर कसं झालं असा आमचा प्रश्न आहे. पुढे आता हे FDR ब्लॅक बॉक्समध्ये हे FDR असतो, आणि मी कृपा करून एक समजा CVR आणि FDR मध्ये कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. आणि FDR म्हणजे मेकॅनिकल जी मुवमेंट असतात, ती जी कंपनी तुम्ही काल बघितलं असेल त्यांनी एक नाव दिलेलं आहे, ती ही कंपनी आहे L3 टेक्नॉलॉजीज. ही आहे कॅनडाची. आता आम्ही कॅनडाचा कॉन्टॅक्ट तिथं वापरून आम्ही थोडंसं रिसर्च करून कॅनडा या त्या देशातून आम्ही हे सर्टिफिकेट आणलेलं आहे. या सर्टिफिकेटमध्ये हे जो FDR आहे ते FDR बद्दल त्याचा महत्व आहे, आणि ती कंपनी कुठली हे मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स जसे DGCA कडे तसं आपण प्रेमाने आणि आपला माणूस जवळचा गेला या दृष्टिकोनातून जर धडपड केली तर आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि शुभचिंतक खूप आहेत, कारण का दादा एक फार मोठा नेता होता, त्यामुळे माहिती ही बऱ्यापैकी आता आमच्याकडे यायला लागलेली आहे. त्यामुळे विनंती या एजन्सीला आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करावं. त्यामुळे ही L3 टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे. पण आमचं मत आहे की लेअर जेट हे रजिस्टर करू शकत नाही, बेकायदेशीरपणे हे रजिस्टर झालंय. पुढे आता ह्याच्यामध्ये सप्लिमेंटल टाईप जे हे आहे सर्टिफिकेट, आता ह्यात रिव्हॅलिडेशन वगैरे जे आहे, FFA, STC फॉर इंडियन ऑपरेशन्स, VSR आणि DGCA हे सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये सांगितलं की DGCA आणि VSR मध्ये फार जवळचे संबंध होते. ते संबंध कसे होते हे मी पुढे सांगतो. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्यात
ऑर्डर काढली, ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर आहे. आता ही कधीची आहे? तारीख आहे 2/2, म्हणजे अपघात झाल्यानंतर 4 दिवसाली. का मोठा नेता नव्हता का? त्याच दिवशी काढायला काय झालं होतं का दुसऱ्या दिवशी? जसे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काय फॉरेन्सिकची लोक संध्याकाळी पोहोचली निवांत, कुठे जेवायला गेले असतील, कुठे फिरायला गेले असतील, आणि एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अख्खं जग तिथं आलं होतं, आणि हे इन्व्हेस्टिगेशन आणि फॉरेन्सिकचे लोक संध्याकाळी 8ला का 7ला का कधीतरी तिथं पोहोचली असं आम्हाला कळालं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसानंतर एजन्सी काढता, ह्याच्यामध्ये हे सगळी लोक डीजीसीएची आहे. मग डीजीसीए कसं चुकलं हे आम्ही सांगत असताना तुम्ही जर डीजीसीएच्याच लोकांना त्याच्यामध्ये घेतलं असेल तर मग ह्याला आम्ही काय म्हणणार? आणि त्याच्यात हे अपूर्वा म्हणून ज्या आहेत, अपूर्वा अग्रवाल, ह्या जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. जेट एअरवेजचं काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण ह्याच्यात एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं, काय असतं, टेक्नॉलॉजिकल काय ऍडव्हान्समेंट आहे, एकाला सुद्धा याच्यामध्ये माहित नाही. ही आजची परिस्थिती. आणि अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं, लेअर जेटमध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात, काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात, हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली. अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पुढे आता जो साऊथ वेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018 झाला, आणि प्राथमिक अहवाल कधी आला? 2 दिवसात आला. आज 20वा का 22वा दिवस आहे. काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे. मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्व नाही का? मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट. काय झालं दादांचं हे ते विचार करतात. हे महाशय मायामीला बीच साईडला बसून काय तिथं करतात देवाला डोळे. मग कसं जाऊन दिलं ह्याला तिकडं? का जाऊ शकला? का याची एन्क्वायरी नाही झाली? असे डाऊट येतात ना. मग डाऊट क्लिअर करणं महत्वाचं आहे. हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही. त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं. मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो. मी धडधडीत बोललो होतो. पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी, मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना. मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? आम्हाला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का? त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होते, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो. हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे. मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही आहे, हा फार मोठा ट्रोलर आहे. आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती, आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली. आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे? कुठला आहे? अहिल्यानगर, हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे. माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते, आणि मी रोहित पवार आहे, आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. आणि माझ्याबरोबर दादांची एन्क्वायरी करण्यासाठी मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत. हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत. त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरून लोकांना आता वेगळ्या शंका यायला लागलेल्या आहेत. पुढं बाळ झालं ना? काय राहिलं का? हा या पुढं. अरे पुढे घे ना, काय राहिलं काय? हो, आधार कार्डची माहिती. म्हणजे आता बघा, मी इथं मरमरून मीडियाच्या चांगल्या पत्रकारांचा उपयोग करतो, काय अधिकारी काय माझी आहे, आणि माझा वेगळा वेगळा सोर्स आहे, अमेरिकेत इकडं तिकडं सगळी माहिती आम्ही काढतोय. मला माहिती मिळायला केवढी अडचण आहे बघा. पण आता मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं, त्या विमानात ट्रॅव्हल करताना जी इन्फॉर्मेशन, जे आमचे डॉक्युमेंटेशन प्रूफ हे एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही देत असतो विश्वासाने.
की हा आमचे प्रूफ आहे, हो आम्हीच ते आहोत, हे आम्ही विश्वासाने तिथं देत असतो, ती सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते. एअरपोर्ट अथॉरिटीचं असं कोण आहे का एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात? सगळी माहिती, फक्त माझी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली. अरे लाजबीज वाटते का नाही? म्हणजे आम्ही कष्ट करून माहिती काढतो आणि या ट्रोलरला फुकटात माहिती तिथं जर मिळत असेल तर याच्या मागे वेगळी अजून शक्ती आहे का, असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हे एअरपोर्ट अथॉरिटी असू शकतं, VSR असू शकतं, काय म्हणजे आम्ही इथं वेगळी इन्फॉर्मेशन मागतोय आणि आमच्या ट्रोलरला कुणीतरी ऑथेंटिक आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हे ट्रोलरला, ते सुद्धा भाजपच्या ट्रोलरला दिली जाते. याच्यावरनं शंका 100% आता आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली.